जी देशमुख सादर करतात ही सगळी मंडळी गाडीमध्ये आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉग्स मध्ये। आपल्यासोबत अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते, विधान परिषदेचे नेते माननीय प्रवीणजी दरेकर साहेब आहेत। बाबा सम्राट बाबा आपल्या ठिकाणी साहेबांना आता बकासूर पैसे गेले साहेब, तर एकंदरीत साहेबांकडे जाणून बैलगाडी क्षेत्राबद्दल साहेबांचं काय म्हणजे काय इच्छा किंवा काय महत्व आहे साहेबांकडे। साहेब नमस्कार। नाही, धमाल आली आज। बकासूरच्या विषयी ऐकलं होतं, परंतु बकासूर कसा बकासूर आहे हे आता बघायला मिळालं आणि मजा आली। सगळे शेतकरी ज्या उत्साहात हा खेळ या ठिकाणी बघायला आलेत आणि मी खास करून या राज्याचे नेते आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना धन्यवाद देईन। केवळ त्यांच्यामुळे आज हा आनंद ग्रामीण भागातील लोकांना त्या ठिकाणी लुटता येतोय, कारण बैलगाडा शर्यतीला बंदी होती। देवेंद्रजींनी स्वतः कायदा करवून घेतला आणि सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीच्या बैलगाड्या शर्यतीला मान्यता मिळवून घेतली आणि म्हणून आज आपण बघताय हजारोच्या संख्येनं या ठिकाणी शेतकरी बैलगाडा शर्यतीला आलेले आहेत। मला वाटतं खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना। बकासूर आणि त्यांच्या टीमला मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं सहभागी झालेल्यांचं अभिनंदन करतो आणि हा खेळ जागतिक स्तरापर्यंत आपली बैलगाडा शर्यत ही सगळ्या खेळांना मागे टाकेल आणि आपला महाराष्ट्र अभिमानानं पुढे येईल अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना। नक्कीच। सध्या तरी शेवटचा प्रश्न, आज तुम्ही दुपारपासून मैदानात होता, कसा उत्साह होता आणि पाटील साहेबांनी कसं नियोजन केलं, काय वाटलं तुम्हाला? नाही, उत्तम। मी अमोल पाटीलचं अभिनंदन करेन, सुहास पाटील असतील, त्यांच्या मागे आमचे सदाभाऊ असतील, सम्राट, सत्यजित, जी सारी मंडळी आहे, अनेक लोकांचे हात लागलेत। हा कार्यक्रम काही सहज होत नाही, या सगळ्यांचं मार्गदर्शन मदत म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झालाय आणि या बैलगाड्यासाठी आमचे सदाभाऊ आणि गोपीचंद यांनी मोठा संघर्ष उभा केला होता। आमचे महेश दादा लांडगे पुण्याचे आहेत, त्यांनी हा विषय ऐरणीवर आणला होता आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींनी हा विषय तडीस लावला, म्हणून आज या ठिकाणी हा आनंद आम्हाला उपभोगता येतो। धन्यवाद साहेब, तुमचंही सहकार्य बैलगाडी शर्यतीला असंच कायम राहावं ही सदिच्छा। आम्ही बैलगाडा शर्यतीच्या मागे आहोत। चला भाऊ, काय सांगाल? आज उत्साह होता दुपारपासून, पाटील साहेबांचं काय सांगाल? देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडी शर्यत या ठिकाणी संपन्न झालेली आहे। गावगाड्यातला शेतकरी आणि शेतमजूर याची देशी गाय म्हणजे दौलत होती आणि या दौलतीला सन्मान या महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आणि खऱ्या अर्थानं आज माझा शेतकरी आनंदानं तिचा खोंड आहे त्याला घेऊन नाचताना पाहताना मन भरून येतं की या मातीशी खऱ्या अर्थाने इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचं वैभव आज जतन झाल्याचं एक मोठं समाधान आहे। नक्कीच। भाऊ, एक प्रश्न, तुम्हालाही, तुम्ही एक शेतकरी पुत्र आहे आणि तुम्हाला अनुभव आहेत मोठे, आजचा उत्साह कसा होता, मैदान कसं पार पडलं? नाही, गाववाड्यातला शेतकरी, शेताभातात राबणारा माझा रांगडा गडी, खऱ्या अर्थानं एखादं मोठं क्रिकेटचं जसं मैदान भरतं त्याच्यामध्ये सुद्धा थोडं 4-20 होतं, परंतु इथं मात्र पारदर्शकता आजच्या मैदानामध्ये आपल्याला दिसून आली। पंचांनी चांगलं काम केलं आणि बैलगाडी शौकीन आणि बैलगाडी मालक चालक यांनी मोठं सहकार्य दिलं। खऱ्या अर्थानं ही परंपरा आपल्याला भविष्य काळामध्ये पुढे चालवायची आहे आणि गावगाड्यातलं देशी गायचं वाण खऱ्या अर्थानं या माध्यमातून जतन होतं या, हे एक मोठी कौतुकाची बाब आहे। धन्यवाद। बकासूर कसा वाटला, एक सांगा प्रेक्षकांना। बकासूर आणि त्याच्या जोडीला जो पळाला रायफल, ही दोन्ही बैल खऱ्या अर्थानं जसं युद्धभूमीवरती लढाई लढावी त्या पद्धतीनं आज या मैदानावरती तिने लढाई लढली आणि ती जिंकून दाखवली आणि सर्वांच्या डोळ्याची पारणं फुटली। नक्कीच, बहुत धन्यवाद।